हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग रॉली रिअल मध्ये. शेवटपर्यंत बघत राहा. आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. स्टे ट्यून्ड. तर चला, घराला लॉक करून आम्ही कुठे निघालो तर ते पुढे व्लॉग मध्ये बघूयात. आज क्लायमेट खूप छान होता. लाव्या म्हणून आम्ही तुमच्यासाठी आलो आहे न्यू व्लॉग घेऊन. आय मीन इट्स अबाउट अ सिक्रेट प्लेस, सो लेट्स सी. इथला स्पेस आहे. हे एक हिडन टेम्पल आहे जे फक्त घाटकोपरकरांना माहीत असेल. माझ्या माहितीनुसार आज आम्ही इथे खूप वर्षानंतर आलेलो आहे. दिवसानंतर हे महाकालीचं मंदिर आहे, मूर्ती आहे. जय मल्हार. इथे साईबाबा. निसर्गाचा आनंद घेत आम्ही काही रील्सही शूट केल्या. ते माझ्या शॉर्ट्स मध्ये तुम्ही बघू शकतात. सनसेट. देन घरी आलो, फ्रेश होऊन लगेचच निघालो कांदिवलीला जायला. रस्त्यात प्रिशाला स्वीट कॉर्न दिसला, सो ते घेऊन तिचा फनी डान्स स्टेप बघा. आणि तिथे हॅपीनेसचा रिझन कॉर्न नव्हता, तर पुढे तुम्हाला व्हिडिओ मध्ये नक्की समजेल. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. इव्हिनिंगला ह्या साईडला खूप ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही मेट्रोने जायचं ठरवलं. फायनली कांदिवली वेस्टला पोहोचलो आणि डायरेक्ट महाराजा फूडला गेलो. इथलं बेस्ट सेलर काय आहे? पावभाजी आणि पनीर पुलाव पण आहे. आणि क्लिक मध्ये तिथे एवढे अमेझिंग आयटम्स होते, तेही खूप रिझनेबल. काय खाऊ काय नाही असा विचार करत त्यांचे बेस्ट सेलर मागवला. तर इथे येण्यामागचं कारण ही माझी बेस्ट फ्रेंड जी काउंटरवर बसली आहे. हो, तिथंच शॉपवर आम्ही व्हिजिट करायला आलो. खूप क्लीन होतं सर्व विथ देअर हायजीन. फर्स्ट आयटम ट्राय केला, दही पापडी चाट. इट्स यम. शी ऑल्सो लव्ड इट. नेक्स्ट पावभाजी. इट्स सो डिलिशियस अँड बटरी. आफ्टर दॅट थर्ड आयटम, इट्स
cheese blast sandwich. Try it. It's really blast in mouth. So cheesy and amazing. You would love it. Definitely try it. Please go and visit. It's totally budget friendly and with their tastier menu. Location कांदिवली वेस्ट, महावीर नगर. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. Definitely go and try out महाराजा फूड. ओके गाईज, आता तुमच्या मेन्यूवरती जे माझा व्हिडिओ बघून येईल त्यांना किती % ऑफ भेटेल? तुमचा व्हिडिओ बघून जो पण येणार त्यांना आपण 10% फ्लॅट डिस्काउंट देऊ कोणत्याही डिशवर. डेझर्ट मध्येही देर आर सो मेनी ऑप्शन्स बट देअर ब्राउनी बाईट्स इट्स सो डिलिशियस. मस्ट ट्राय. दिस इज माय फेवरेट वन. पेट पूजा झाल्यानंतर आम्ही माझ्या फ्रेंडच्या घरी गेलो. तर प्रिशाच्या हॅपीनेसचं रिझन हे होतं रॉनीला भेटायचं. माय क्यूटी. आम्ही निघालो आणि रॉनी मागे लागला. जाताना डायरेक्ट ऑटोच केली कारण खूप टायर्ड होतो आणि तुम्ही पण माझा आवाज ऐकून बोर झाले असणार. सो आता प्रिशा काय बोलते ते ऐका आणि नक्की फॉलो करा. Stay tuned for next vlog. Bye. सरप्राईज करा.